हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, स्वातंत्र्य भारताचे. होय, आज मी स्वातंत्र्य भारतात जन्मलो याचा मला सार्थ अभिमान आहे. असा आपला गौरवशाली भारत, ज्याच्या उत्तरेस वज्रासारखा आपला रक्षण करणारा हिमालय पर्वत, पश्चिमेस अशार अरबी समुद्र, पूर्वेस नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेची सीमा ठरवणारा हिंद महासागर. अशा नैसर्गिक साधन संपत्तीने सदन असलेल्या राष्ट्राचा मी नागरिक आहे, जेथे छत्रपती शिवाजी राजे व सम्राट अशोकांनी जन्म घेतला. मी त्या देशाचा नागरिक आहे जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शाहू महाराजांचे पावन कार्य घडले. मी त्या देशाचा नागरिक आहे जिथे सर्व जाती व धर्मांचे लोक एकत्र राहतात. मी त्या देशाचा नागरिक आहे जिथे अनेक साधू संत, हुतात्मे व समाजसेवकांचे कार्य घडले. या सर्वांच्या कार्याला त्रिवार वंदन करूया, सर्व हुतात्म्यांचे स्मरण करूया, आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवूया व भविष्यातील स्वप्नांना नवीन दिशा देऊया. माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु खऱ्या अर्थाने माझा भारत देश स्वातंत्र्य झालाय का? सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम असे भारताचे स्वप्न अजूनही अर्धसत्य का वाटते? हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, ही प्रतिभेची प्रभात. तरीही या नव्या युगात जातीभेद, धर्मभेद, वर्णभेद अजूनही जिवंत आहे. हीच का आपली प्रगती आणि हीच का आपली एकता? परंतु भूतकाळाचा मागोवा घेत व वर्तमानाची स्थिती ओळखून उज्ज्वल भविष्याला दिशा दाखवण्याचं बळ माझ्यात व तुम्हा सर्वांमध्ये आहे. म्हणूनच रंगवणार आहे मी एक वैभवशाली भारताचे स्वप्न. अखंड परंपरेचा व संस्कृतीचा वारसा लाभलेला माझा भारत एक नंदादीप आहे. अनेक आलेत आणि कित्येक गेलेत, तरीही आपली संस्कृती मात्र अजूनही कायम आहे. थोड्या मोठ्यांसमोर आम्ही अजूनही झुकतो, विद्वत्तेला महत्त्व देतो. जगा आणि जगू द्या हेच आमचे ब्रीद आहे. आणि उद्या या साऱ्या गोष्टी या जगाला मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे. स्वप्न पाहतोय मी त्या भारताचे जिथे नष्ट झालेले असतील भिंती जाती धर्म आणि तिरस्काराच्या. इथेच नांदेल विविधतेत एकता, आपली ओळखच असेल. इंडियन कल्चर इज द कोर ऑफ ऑल. मला अपेक्षित आहे अशी राजकीय व्यवस्था जिथे नांदेल लोकशाही सर्वार्थाने, जिथे महत्त्व असेल लहानातल्या लहान घटकालाही, जिथे गरिबी इतिहासात जमा झालेली असेल, जिथे मजूर व मालकात फरक नसेल, जिथे स्त्रिया व पुरुषांमध्ये समानता असेल, तिथे सगळीकडे स्वच्छता व सुंदरता दिसेल. स्वप्न पाहतोय मी त्या संतुलित समाजाचे व मानवता धर्माचे. मला माझ्या देशात भ्रष्टाचाराचे पानिपत होताना पाहिजे. विज्ञानाशी सुसंस्कृत समाजाचे रूप मला अनुभवायचे आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात साहित्य न पाहता कृषी संपन्न देशाचे मी चित्र रेखाटतो आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारवणे, बेरोजगारीला हद्दपार करायचं स्वप्न मी पाहतोय. तळागाळीतील लहानातल्या लहान घटकालाही अन्न, पाणी, निवारा, रस्ते, शिक्षण, आरोग्य या सर्व सोयींनी परिपूर्ण असा भारत हवा आहे. या सोनेरी पर्वाचे साक्षीदार व्हायला मला नक्कीच आवडेल. जिथे सैनिक, स्त्रिया व शेतकऱ्यांना आदराचे स्थान असेल, जिथे भ्रष्टाचार, जातीयता व अंधश्रद्धेचा भाव नसेल, जिथे प्रत्येक स्त्री घरात आणि घराबाहेर सुरक्षित असेल. माफ करा, मला फार काही बोलत आहे. लहान तोंडी मोठा घास घेत आहे. हे देवा, माझ्या देशाला बनवस नंदनवन. जिथे हात राबत असतील माझ्या देशासाठी, जिथे प्रयत्न होत असतील उज्ज्वल भविष्यासाठी, जिथे भेदभाव नसेल कोणासाठी, जिथे मानवता जिवंत असेल भल्यासाठी, तेव्हाच माझा देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम असा होईल. माझा स्वप्नाचा शेवट करताना मी एवढंच म्हणेल, बस सागर भारत हो व विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो.